आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। विलासबापू दंडगवाड व मनीषा पाकडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 9 मधून करणार उमेदवारी। सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवार विलासबापू दंडगवाड आणि मनीषा दीपक पाकडे यांनी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात नारळ वाढवून आणि देवदर्शन घेऊन या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचार यात्रेला मंगल मुहूर्त दिला। पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात झालेल्या शुभारंभात स्थानिक नागरिकांचा तसेच पक्षीय पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। दंडगवाड व पाकडे यांनी एक दिवस अगोदरच प्रचाराची सुरुवात केली असून प्रभागातील स्पर्धक उमेदवारांवर आघाडी घेतली आहे। उद्यापासून प्रभागात प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार असला तरी या दोन्ही उमेदवारांनी आधीच नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे त्यांचा आत्मविश्वास आणि तयारी स्पष्ट दिसून येते। प्रचाराच्या शुभारंभावेळी शेकडो जनसमर्थक नागरिक उपस्थित होते। परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते। कार्यकर्त्यांच्या जयघोषात आणि समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराची पहिली पायरी पार पडली। भाजपा बागलाण तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, शहराध्यक्ष नितीन काका सोनावणे, महेंद्र शर्मा यांच्यासह पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले। यांच्या उपस्थितीमुळे दंडगवाड व पाकडे यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचे पाहायला मिळाले। प्रभाग 9 मधील स्थानिक विकासाच्या विविध अपेक्षा, नागरिकांच्या अडचणी आणि प्रलंबित कामांचा आढावा घेत उमेदवारांनी प्रभागाला सक्षम नेतृत्व देण्याचा विश्वास व्यक्त केलाय। नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे येत्या काही दिवसात या दोघांच्या प्रचाराला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। बागलाण वृत्तांतासाठी ब्युरो चीफ।